आज घरातली सगळी माझी जवळ-जवळ जी रोजची कामं असतात महत्त्वाची ती सगळी झाली होती आणि मुलंसुद्धा शाळेत गेली होती. तर माझ्याकडे बराचसा वेळ होता आणि आपण बायकांना आपल्याकडे जरी काही कामं नसतील ना, तरी आपण एक्स्ट्राची कामं काढून ना, ती करत असतो. या वक्तव्याशी ना माझ्याशी बऱ्याच जणी सहमत असतील, की मुळात आपल्या बायकांनाच ना आराम नको असतो. नमस्कार, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल, स्वतःची काळजीही घेत असाल. तर आज मी ना एक्स्ट्राची कामं काढली होती. जसं की मी म्हटलं सुरुवातीला, की आज माझी महत्त्वाची कामं जी घरातली होती ती सगळी झाली होती. मी आराम करू शकली असती, पण ना आराम न करता मी एक्स्ट्राची कामं काढून ती करण्यामध्ये स्वतःला व्यस्त करून घेतलं. कारण मला नेहमी ना बिझी राहायला आवडतं. मला कधीही मोकळं बसलेलं आवडत नाही. आणि मी डीमार्टमधून जेव्हा हे मखाने आणले होते, तर मी थोडेसे फ्राय करून लोलोला दिले होते. तर हे शिल्लक राहिलेले थोडेसे होते. ते म्हटलं आज चला थोडेसे आपण भाजून ठेवूया म्हणजे त्याला खाता येतील. आणि छान अशी ना महाराष्ट्रीयन पद्धतीची कैरीची चटणी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आय थिंक मी बऱ्याच 1-1.5 वर्षापूर्वी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केली होती आणि आज पुन्हा तुमच्याशी शेअर करते. आता बाजारात तुम्ही बघितलं असेल, की बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कच्च्या कैऱ्या पाहायला मिळत आहेत. तर मीही सुद्धा कैरी घेऊन आली होती खाण्यासाठी आणि म्हणजे मला ना कैरी जेवणासोबत मीठ लावून खायला फार आवडते. पण नकळत ना डब्यांमध्ये ही माझ्याकडे राहून गेली होती. म्हणजे 1 कैरी मी यातली खाल्ली, 3 आणल्या होत्या आणि 2 शिल्लक राहिल्या होत्या आणि ह्या थोड्याशा ना पिकतसुद्धा आल्या होत्या. म्हणजे म्हणू शकत नाही तुम्ही की अगदी कोवळी कैरी होती. तर थोड्याशा पिकत आल्या होत्या. म्हटलं आता ह्या अजून 2-3 दिवस ठेवल्या तर नक्कीच त्या जास्तच पिकल्या जातील आणि मग खाता येणार नाही व्यवस्थित. त्याच्यामुळे म्हटलं चला आज आपण त्याची कैरीची चटणी बनवूया आणि खूप सिंपल रेसिपी आहे आणि जे कोकणातले आहेत त्यांच्याकडे तर ही रेसिपी बनवलीच जाते हमखास. सोपी एकदम रेसिपी आहे. कैरी घ्यायची आहे, त्यानंतर थोडंसं लसूण घ्यायचं आहे, कढीपत्ता, मिरची, थोडंसं आलं आणि कोथिंबीर घ्यायची आहे. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खोबरंसुद्धा घेऊ शकता, ओलं खोबरं थोडंसं, म्हणजे त्याचा एखादा तुकडा घेऊ शकता किंवा नसेल गरजेचं वाटत तर तुम्ही नाही घेतलं तरी चालेल. तर इथे मी खोबरं जे आहे ते थोडंसं घेतलेलं आहे. म्हणजे इथे मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं नाही आहे व्हिडिओमध्ये, पण नंतर मी थोडंसं जेव्हा हे वाटली चटणी तेव्हा मी टाकलेलं आहे खोबरं. तर ते तुम्ही बघू शकता थोडीशी पिवळी झाली होती कैरी. तर मी जसं सांगितलं की थोडीशी पिकत आली होती, त्यामुळे म्हटलं आज आपण तिला बनवूनच घेऊया. तर हे सगळं एकत्रित मिश्रण करून घ्यायचं आहे आणि जिरंसुद्धा थोडंसं टाकायचं आहे आणि तुमच्या चवीनुसार मीठ आणि त्यानंतर छान असं मी ना याला तडका देऊन घेतलेला आहे मोहरीचा आणि कढीपत्त्याचा. कोणतीही चटणी बनवू दे घरी, मला मोहरी आणि ना कढीपत्त्याचा तडका दिला ना तर त्या चटणीची जी चव आहे ना ती एन्हान्स होते आणि मला अशा प्रकारेच आवडते. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीने सिंपल अशी कैरीची चटणी जी आहे आपली ती तयार आहे. तर बऱ्याचशा गोष्टी ना आपण एक्स्ट्रा वेळेमध्ये करत असतो. म्हणजे बऱ्याच जणींना हा वेळ स्वतःसाठी म्हणजे सेल्फ केअरसाठी घ्यायला आवडतो. काही जणांना घरातले एक्स्ट्रा कामं करायला आवडतात, काही जणांना वाचन करायला, काही जणांना टी व्ही पाहायला आवडतो किंवा काही जणांना झोपायलासुद्धा आवडतं. तर मी ना मोस्टली झोपणं वगैरे अवॉइड करते. मला बऱ्याचशा एक्स्ट्रा गोष्टी करायला आवडतात. कारण मी जसं म्हटलं की मला बिझी राहायला फार आवडतं. त्यामुळे ना एक्स्ट्राच्या अशा कामं मी काढत असते आणि बऱ्याच जणी माझ्यासारख्या असतील ज्या एक्स्ट्राची कामं काढतात मोकळ्या वेळेतसुद्धा. तर बरेच दिवस झालं होतं ना माझ्याकडचं चिली फ्लेक्स जे होतं ते संपलं होतं आणि मी विचार केला की बाजारातून विकत आणण्यापेक्षा ना घरी मिरच्या होत्या तर त्याचंच बनवून ठेवूया आपण. कारण 10-5 रुपयाचं आपण विकत जरी आणलं तरी ते थोडंसंच असतं, काय पुरत नाही. त्यामुळे म्हटलं चला 7-8 मिरच्या आपण इथेच मिक्सरमधून काढून घेऊया. काही त्याच्यामध्ये हार्ड वर्क नाही आहे, रॉकेट सायन्स नाही आहे. सिंपल मिरच्या तोडून घ्यायच्यात, मिक्सरमधून बारीक करायचं आणि हे आपलं चिली फ्लेक्स तयार होतं. तुम्ही पिझ्झावरती टाकून खाऊ शकता, कोणत्याही गोष्टीवर तुम्ही इथे टाकून खाऊ शकता. म्हणजे घरात आपण बऱ्याचशा अशा गोष्टी बनवत असतो की जसं की मेयोनीज ब्रेड बनवत असतो किंवा मग पिझ्झा बनवतो घरगुती किंवा मग सँडविच, या सगळ्या गोष्टींमध्ये ना तुम्ही हे चिली फ्लेक्स वापरू शकता. खूप सिंपल पद्धतीने होतं बघा. हे पटकन मिक्सरमधून काढलं आणि अगदी बाजारात मिळतं तशा प्रकारेच झालेलं आहे. बाजारात थोडंसं जाडसर असतं, मी ते थोडंसं बारीक केलेलं आहे आणि हे छान असं बरणीत भरून नाही, एअरटाईट बरणी जी असेल तुमची काचेची, शक्यतो काचेच्या बरणीत भरून ठेवा, खराब होत नाही आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलात तरी चालेल किंवा बाहेर ठेवलात तरी चालेल. पण मी फ्रीजमध्ये ठेवते कारण याचा इतकासा उपयोग होत नाही. कधीतरी काय बनवलं एक्स्ट्राचं तरच होतो. तर कधी-कधी ना आपल्याला अशा मोकळ्या वेळेमध्ये ना आणि आपला मूड थोडासा असा असतो की काहीतरी वेगळं असं खावंसं वाटतं. म्हणजे निवांत असलं ना की डोक्यामध्ये आपल्याला अशा एक्स्ट्राचे विचार येतात असतात आणि माझ्यासुद्धा येतात. तर आज मला जेवण वगैरे खावंसं वाटत नव्हतं, त्यामुळे मी माझ्यासाठी ना असे 3 ब्रेड फ्रीजमध्ये राहिले होते
तर तेच मस्त असे मेयोनीज ब्रेड किंवा तुम्ही याला मिनी पिझ्झा असं काही बोलू शकता. तर तरी ते बनवून घेतलेलं आहे आणि माझा नेहमीचा गाजर बीटचा ज्यूस आणि मस्तच असं हे जेवण मी आज एन्जॉय करणार आहे. म्हणजे जेवण नाही आहे, एक प्रकारचं स्नॅक्सच समजू शकता. त्यानंतर इथे बऱ्याच दिवस झाले होते ना, वेलची जी होती ती क्लीन करायची राहून गेली होती. म्हणजे अशी वेलची आपण सोलून ठेवली ना, तर आपल्याला जेव्हासुद्धा पाहिजे असेल ना, तर कोणत्याही गोड पदार्थात आपल्याला वापरता येते. तर ते करून घेतलं. त्यानंतर मग लोलो स्कूलमधून आला, त्याचं आवरलं, त्याला झोपून घेतलं आणि आता झालेली आहे संध्याकाळ. आणि मी बनवणार आहे आज एक क्रंची माझ्यासाठी, कारण माझी जुन्या क्रंचीज ज्या आहेत त्या खराब झाल्या होत्या आणि लखनवीमधले माझ्याकडे हा कपडा होता येल्लो कलरचा, तर छान असं कट करून घेतलं. म्हणजे छोटासाच कपडा होता, त्यामुळे बघा अशा प्रकारची क्रंची तयार झालेली आहे. जर मोठा कपडा असता ना माझ्याकडे, तर त्याला छान असं घेर आला असता. म्हणजे जसं तुम्ही बघू शकता की मस्त असे ना फ्रिल आले असते. तर फ्रिल थोडे कमी होते, पण ठीक आहे, घरी वापरायला चालतं आपल्यासाठी. आणि आपण असे छोटे मोठे जुगाड आपल्या घरी करत असतो. आणि मला सध्या असं वाटतं की ना, प्रत्येक गोष्ट आपण आपल्या हाताने जर बनवता येत असेल तर नक्कीच बनवून घ्यावं. मनाला आनंद देणाऱ्या गोष्टीसुद्धा आपण करत असतो. तर मला सगळ्यात आनंद देणारी मनातली गोष्ट म्हणजे देवपूजा. देवपूजा जर घरात झालेली असेल ना, तर मला खूप जास्त प्रसन्न वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं आणि ही माझी खरंच पॉझिटिव्हिटी आहे, मोटिवेशनल आहे मला बऱ्याचशा कामांना. कारण नीटनेटकं घर असणं, घरामध्ये दिवाबत्ती करणं, पूजा करणं, देवाऱ्यामध्ये छान फुलं वाहणं, या सगळ्या माझ्या आवडीच्या गोष्टी आहेत. तर आज यांनी भरपूर फुलं आणली होती. 2 दिवस त्यांच्या मागे लागली होती फुलांसाठी आणि आज बघा त्यांनी खूप सारी फुलं आणलेली आहेत. गजरे आणलेले आहेत आणि आधीचे सुद्धा थोडेसे मोगऱ्याचे गजरे होते. त्यानंतर मोठा हार आणलेला आहे देवाऱ्याला. शेवंतीची सुट्टी फुलं आणलेली आहेत. तर बऱ्याचशा गोष्टी आणल्या आहेत. तर मी अशा प्रकारे ना, जेव्हापासून छान अशी फुलं स्टोअर करायला लागले ना, तर ही फुलं मला बरेच दिवस चालतात. आधी मी पिशवीमध्ये अशीच ठेवून घ्यायची किंवा एखाद्या कापडी पिशवीमध्ये, पण आत्ता मी अशी प्रॉपर व्यवस्थित स्टोअर करते. त्यामुळे ही फुलं मला बरेच दिवस चालतात. आणि तुम्ही बघितलं असेल माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये, व्लॉगमध्ये, की मला फुलं घालायला देवांना वाहायला फार आवडतात. तर हे माझं मोटिवेशनल आहे. तुमचं काय आहे मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तसं तर आपल्या दैनंदिन रोजच्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडत असतात. बऱ्याचसा कामांचा लोड असतो. बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनाच्या विरुद्ध होत असतात. काही गोष्टी आपल्याला काही गोष्टींची आपल्याला अपेक्षा असते, पण तशा घडत नाहीत. अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्यामुळे आपण ना डिमोटिवेट होतो. पण आपल्याला मोटिवेशन कशामुळे मिळतं हे आपणच आपलं शोधलं पाहिजे आणि त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अप्लाय केल्या पाहिजे. कारण प्रत्येकाचीच इच्छा या जगामध्ये पूर्ण होते अशी नाही आहे. काही गोष्टींमध्ये थोडंफार आपल्याला ॲडजस्टमेंट कराव्या लागतातच. सो असा हा व्हिडिओ होता, तुमच्यासोबत शेअर केला. काही काम नसलं तरी पण आपण बायकांना एक्स्ट्राची कामं काढून ना, आपला वेळ जो असतो तो घालवत असतो. तुम्ही तुमचा वेळ कशाप्रकारे घालवता मला नक्की सांगा. तुम्हीसुद्धा माझ्यासारख्या आहात का, हे सुद्धा मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला सांगायला विसरू नका. हळूहळू का होईना पण आपल्या चॅनलची ग्रोथ होत आहे. 800 सबस्क्रायबर आपले कंप्लीट झालेले आहेत. आय होप तुम्ही मला असाच सपोर्ट करत राहाल, प्रेम देत राहाल आणि नक्कीच आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील आणि आपलं जे ध्येय आहे ते सुद्धा आपलं नक्कीच पूर्ण होईल. चला मग पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओसहित. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. म्हणजे काय होईल, जेव्हासुद्धा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तुम्ही सगळ्यांनीच नोटीस केलं असेल की हल्ली माझे व्हिडिओ जे आहेत ते रोजच्या टायमावर यायला लागलेले आहेत. हळूहळू का असेना पण आपल्या व्हिडिओचा ना जो टाईम आहे, परफेक्ट टाईम, तो नक्कीच एक दिवस सेट होईल. मी त्यासाठी प्रयत्न करत आहे. चला पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओसहित. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.